नमस्कार मित्रांनो, रहस्यमय भय कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी किशोर आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मित्रांनो, आजची आपली कथा ही एका अशा बंगल्याची कथा आहे जिथे कामाच्या शोधात विनायक नावाचा मुलगा पोहोचतो आणि त्यानंतर त्या विनायक सोबत त्या बंगल्यात सुरू होतो एक भयानक खेळ. ही घटना ऐकून तुमच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आजची कथा खूपच भयानक आणि रोमांचक आहे आणि कथेच्या शेवटी त्या बंगल्याचे एक असे रहस्य समोर येते. त्यामुळे ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐका. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूलाच दिलेले घंटीचे बटनही दाबून ठेवा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. मित्रांनो, रत्नागिरीच्या बाहेर एका निर्जन टेकडीवरती रत्नविहार नावाचा एक खूप मोठा आणि जुना असा बंगला होता. त्या बंगल्याचे मालक सदानंद सरदेसाई हे शहरात लांब राहत होते आणि त्यामुळे बंगल्याची देखरेख करण्यासाठी त्यांना कोणीतरी हवे होते. त्यामुळे त्यांनी वर्तमानपत्रात जाहिरात सुद्धा दिली होती. तिकडे दुसरीकडे त्या बंगल्यापासून जवळच असणाऱ्या एका गावामध्ये विनायक नावाचा एक मुलगा राहत होता. विनायक हा खूपच गरीब पण सुशिक्षित मुलगा होता. काही वर्ष तो पुण्यात एका मोठ्या कंपनीत कामाला होता. पण आई वडिलांची सतत तब्येत खराब असल्यामुळे आणि घरातील एकुलता एक मुलगा असल्यामुळे विनायक पुन्हा आपल्या गावी परतला होता आणि आता तो घरी राहून आपल्या आई वडिलांची काळजी घेत होता. पण त्याला पैशाची कमी तर भासतच होती. पण विनायकने आता ठरवले होते की तो इथेच गावात राहून काहीतरी काम करेल. आणि एके दिवशी वर्तमानपत्रात त्याने रत्नागिरीत एका बंगल्याची देखरेख करण्यासाठी एका माणसाची गरज असल्याचे वाचले. त्यामुळे विनायक या बंगल्यामध्ये कामाच्या शोधात आला आणि सदानंद सरदेसाईंनी त्याला कामावर ठेवले सुद्धा. सरदेसाई आता बंगल्याची पूर्ण जबाबदारी विनायकच्या हातात देऊन ते पुन्हा शहरात जायला निघाले होते. पण जाण्या अगोदर त्यांनी विनायकला काही नियम समजावून सांगितले. जे नियम या बंगल्यात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला काटेकोरपणे पाळणे गरजेचे होते आणि जर त्याने हे नियम पाळले नाही तर त्याचे वाईट परिणाम त्याला भोगावे लागतील. आणि सरदेसाईंनी विनायकला नियम सांगितले. नियम नंबर 1, रात्री 9च्या नंतर हॉलमध्ये फिरायचे नाही. नियम नंबर 2, वरच्या मजल्यावर असलेल्या सगळ्यात शेवटची खोली कधीच खोलायची नाही. नियम नंबर 3, रात्री 9च्या नंतर कोणीही आले तरी बिलकुल दरवाजा खोलायचा नाही. विनायकने हे सगळे नियम मान्य केले आणि तो आपल्या कामाला लागला. पण विनायकला याची थोडी सुद्धा कल्पना नव्हती की हे नियम फक्त बंगल्याचे नियम नव्हते, त्याच्या आयुष्याचे नियम होते. आता पहिले 2 दिवस एकदम व्यवस्थित गेले. विनायकला तो बंगला खूप आवडला होता. विनायक आता आनंदाने त्या बंगल्यात राहत होता. पण आता त्याच्या सोबत जे घडणार होते त्याचा विचार विनायकने स्वप्नात सुद्धा केला नव्हता. आता तिसऱ्या दिवशी
रात्रीची वेळ होती. बाहेर खूप जोरजोरात पाऊस पडत होता आणि तेवढ्यात कुणीतरी बंगल्याचे दार जोरजोरात वाजवले. इतक्या रात्री, ते पण मुसळधार पावसात कोण आहे हे बघण्यासाठी त्याने खिडकीतून बाहेर पाहिले तर विनायकला बाहेर एक म्हातारी दिसली. ती म्हातारी पावसात पूर्णपणे भिजली होती आणि थंडीने तिचे हातपाय थरथर कापत होते. विनायकला त्या म्हातारीची खूप दया आली आणि म्हणून त्याने दरवाजा उघडला आणि त्या म्हातारीला आत घेतले. खरं तर कळत न कळत विनायकने सरदेसाईंनी सांगितलेले 2 नियम मोडले होते. नियम नंबर 1, विनायक रात्री 9 नंतर हॉलमध्ये गेला होता आणि नियम नंबर 2, रात्री त्याने दरवाजा उघडून त्या म्हातारीला घरामध्ये घेतले होते. विनायकने त्या म्हातारीला अंग पुसायला टॉवेल दिले आणि म्हातारीला थंडी वाजत असल्यामुळे विनायक तिच्यासाठी चहा बनवण्यासाठी गेला. पण त्या म्हातारीला हॉलमध्ये एकटे सोडून जाणे विनायकला आता किती महागात पडणार होते हे तुम्हाला पुढे समजणारच आहे. कारण विनायक जेव्हा पुन्हा चहा घेऊन हॉलमध्ये आला तेव्हा समोरचे दृश्य पाहून विनायकच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण विनायकने पाहिले की ती म्हातारी हॉलमध्ये कुठेच नव्हती. विनायकने त्या म्हातारीला जोरजोरात आवाज द्यायला सुरुवात केली, पण ती म्हातारी विनायकला कुठेच दिसली नाही. बंगल्याचा मुख्य दरवाजाही आतून बंद होता, जो काही वेळापूर्वी विनायकनेच बंद केला होता. विनायकला आता काहीच कळत नव्हते की त्याच्यासोबत हे काय होत आहे. आणि इतक्यात एक आवाज आला, कुणाच्या तरी चालण्याचा, पळण्याचा आणि घुंगरांचा. आणि हा आवाज वरच्या मजल्यावरून येत होता. विनायक पळतच वरच्या मजल्यावरती गेला. वरच्या मजल्यावर जाऊन त्याने सगळीकडे पाहिले, पण तिथे त्याला कोणीच दिसले नाही. आणि इतक्यात त्याची नजर शेवटच्या खोलीवरती गेली आणि त्याने पाहिले की शेवटच्या खोलीचा दरवाजा हा उघडाच होता. आणि आता सरदेसाई यांनी सांगितलेला 3रा आणि शेवटचा नियमही मोडला गेला होता. आणि आता ते घडणार होते, ज्याचा विचार विनायकने स्वप्नात सुद्धा केला नव्हता. विनायक हळूहळू त्या खोलीपाशी गेला आणि घाबरतच त्याने त्या खोलीच्या आतमध्ये डोकावून पाहिले. त्या खोलीमध्ये विनायकला एक खूप मोठा आरसा दिसला आणि त्या आरशासमोर ती म्हातारी बसली होती. इतका वेळ ज्या म्हातारीवरती विनायक दया दाखवत होता, आता ती म्हातारी खूपच भयानक दिसत होती. तिचे पूर्ण पांढरे केस तिने मोकळे सोडले होते आणि ती एकटक त्या आरशाकडेच पाहत होती. विनायक त्या म्हातारीच्या पाठीमागे उभा होता आणि इतक्यात त्याची नजर त्या आरशावरती पडली. आणि आरशात त्याने जे काही पाहिले ते पाहून विनायकच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नव्हता. कारण आरशामध्ये त्या म्हातारीचा चेहरा दिसत नव्हता, तर दिसत होता सदानंद सरदेसाईचा चेहरा. होय, ते सदानंद सरदेसाई ज्यांनी विनायकला या बंगल्याची देखरेख करण्यासाठी ठेवले होते. इतक्यात त्या म्हातारीची मान वळली आणि एक भयानक आवाजात ती म्हातारी म्हणाली, विनायक, पहिल्या नोकरांनी सुद्धा
ही चूक केली होती, जी चूक तूने आज केली आहे. विनायकची नजर खोलीच्या एका कोपऱ्यात गेली, तर तिथे बरेच मानवी सांगाडे पडले होते. आता विनायक पूर्णपणे घाबरला होता. त्याने लगेच बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण इतक्यात दरवाजा आतून बंद झाला आणि विनायक तिथे सडकून पडला. आणि तेवढ्यात विनायकच्या फोनची रिंग सुद्धा वाजली. तो फोन होता सदानंद सरदेसाईंचा. विनायकने फोन उचलला आणि समोरून सदानंद सरदेसाई जोरजोरात ओरडत घाबरलेल्या आवाजात विनायकला सांगू लागले, विनायक, विनायक, काही झाले तरी दरवाजा उघडू नकोस. ती म्हातारी दुसरी तिसरी कोणी नसून ती माझी आईच आहे. आम्ही 20 वर्षांपूर्वी तिला वरच्या खोलीत जिवंत काढले होते. विनायक थरथरत्या आवाजात म्हणाला, पण सर, तुम्हाला कसे माहीत मी त्या म्हातारीला घरात घेतले आहे? तुम्ही कुठे आहात? आणि समोरून उत्तर आले, अरे मी तर तुझ्या मागेच उभा आहे. फोनमधून आणि खोलीमधून एकाच वेळी आवाज आला. विनायकने घाबरत मागे वळून पाहिले, तर खरंच सरदेसाई विनायकच्या मागेच उभे होते. पण हे कसं काय शक्य आहे? सरदेसाई तर तिकडे शहरात होते ना. मग ते इतके लवकर इथे कसे काय आले? हा प्रश्न विनायकला पडला. विनायक काही बोलणारच होता. इतक्यात सरदेसाईंनी विनायकचा गळा पकडला आणि त्याला ढकलत आरशाकडे घेऊन जाऊ लागले आणि एका भयानक आवाजात म्हणाले, आता या बंगल्याची काळजी घेणार, ते पण कायमचा. असे म्हणून सरदेसाईंनी विनायकला त्या आरशावरती ढकलले. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी बंगल्याच्या समोर एक मुलगा येऊन थांबला. तो मुलगा सुद्धा वर्तमानपत्रातील बातमी वाचून तिथे आला होता. त्याने बंगल्याच्या समोर थांबून जोरजोरात हाका मारू लागला. इतक्यात बंगल्याचा दरवाजा उघडला आणि आतून विनायक बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावरती कसलाच हावभाव नव्हता. विनायकने त्या मुलाला इथे येण्याचे कारण विचारले. तेव्हा त्या मुलाने सांगितले की वर्तमानपत्रातील बातमी वाचून तो कामाच्या शोधात इथे आला आहे. आणि हे ऐकून विनायकच्या डोळ्यात एक चमक आले आणि एका विचित्र आवाजात तो म्हणाला, ये आतमध्ये. या बंगल्यात राहायचे असेल तर तुला 3 नियम पाळावे लागतील. असे म्हणत ते दोघे बंगल्याच्या आतमध्ये गेले आणि पुन्हा सुरू झाला तोच जीवघेणा खेळ. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन भयानक गोष्टीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.